बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। भाजप शासित केंद्र सरकारने 50 रुपयांनी गॅस दरवाढ करून सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे। या दरवाढीचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शुक्रवार बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात चूल पेटून महिलांनी भाकरी थापून शासनाच्या या दरवाढीचा निषेध केलाय। निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन सामान्य जनतेची दिशाभूल करून भाजप शासित केंद्र सरकार सत्तेवर आले। सत्तेवर येताच या सरकारने आपले रंग दाखवायला सुरुवात केली। पेट्रोल दरवाढ, जीएसटी वाढ, शेती उत्पादन निर्यात दरवाढ, गॅस दरवाढ करून सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांची लूट चालू केली असल्याचं जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी सांगितलंय। गॅस दरवाढ तात्काळ मागे घेऊन सामान्य महिलांना दिलासा मिळावा म्हणून आजच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांनीही सहभाग नोंदवला। निषेध म्हणून चूल मांडून भाकरी थापून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मीराताई नवले, प्रमिलाताई माळी, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, राजेभाऊ माहुवले, आदिनाथ खेडेकर, संजय महाद्वार, तालुका प्रमुख सोपान काका मोरे, रतन तात्या गुजर, नवनाथ प्रभाळे, गणेश जाधव, सुशील पिंगळे, रवी वाघमारे, मशरूभाई पठाण, सारंग बडे, नयूम पठाण, गणेश घुंबर्डे, हनुमान काशीद, राजेश कोकणे, अक्षय काशीद, सतीश परदेसी, मुकुंद पाटील, प्रतीक वाघमारेसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। नेमकं तुम्ही जिल्हाधिकारी चूल पेटले गॅस दरवाढी झाली, नेमकं काय आंदोलन? आमचं हेच आहे, जे सामान्य जे महिला आहेत त्यांनी करायचं काय आणि खायचं काय। जर तुम्ही गॅस दराचे एवढे भाव वाढले तर आम्ही सामान्य जनतेला पर्यायच राहिला नाही आता तुम्हीशिवाय। आणि नरेंद्र मोदीचं म्हणते तर तुम्ही दूर होतो महिलांसाठी अच्छे दिन लाऊंगा, कहा गए अच्छे दिन? हमारे तो पूरे दिन आए हमारी महिलाओं के लिए। गैस सिलेंडर इतना महंगा कर दिया कि उससे ला नहीं सकते। अब हमारे पास ये चूल्हे के अलावा और कोई पर्याय नहीं। मध्यंतर शासनाने तर महिलांसाठी गॅस फुकट वाटले होते, पण आज त्याच दर 50 रुपयांनी किंवा 1000 रुपयाला टाकी केलेली आहे। म्हणजे घरचं जे बजेट होतं हे काय झालं? काहीच नाही, ते म्हणतात का जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा नाही का सगळी जनता दिसते त्यांना आम्ही लुटेव 100 मध्ये गॅस दिले आणि त्यांचं सगळं काम भागल्याच्या नंतर 800-900 रुपये दर केला गॅसचा टाकींचा। सामान्य जनता महिला 200 रुपये रोजाने शेतामध्ये जातात आणि त्यांनी तुम्हीच सांगा एका महिन्यामध्ये एक टाकी लागते तर महिन्याला 900 रुपये महिला कुठून आणि कुठून भरीन? आता हे चुलीशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही। केलेल्या गॅसवाढीचा निषेध करण्यासाठी कलेक्टर ऑफिसवर सर्व शिवसैनिक आम्ही जमा झालेलो आहोत। शासनाने केलेली दरवाढ ही निषेधार्ह आहे आणि महिलांना ही दरवाढ संसाराचं पूर्ण कंबरड मोडणारी ही दरवाढ आहे। त्याच्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। त्याच्यासाठी की ही जे महागाई वाढवली सरकारने, हे सरकार ही फसवगिरी आहे, ही मुळातच फसवगिरी आहे। आता सुद्धा त्यांनी काय केलं, लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये केले। मागच्या वेळेस इलेक्शनच्या टायमाला 2100 रुपये देतो म्हणून परत अजून त्याच्यात बी फसवगिरी सरकारने केलेली आहे। आता बी गॅस महाग केलाय, सर्व गोष्टी सगळ्या महाग केल्या। हे महाग करण्यापेक्षा लाडकी योजना जी दिली तुम्ही हिला ह्या हाताने घ्यायचं त्या हाताने घ्यायचं असं झालं या सरकारने केलेलं आहे। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे भाकरीचं चूल आंदोलन केलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.